नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे पोलीसर नांदेडवाले। ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण 12वीच्या अकाउंट विषयाची तयारी करून घ्याल्या आणि हे अकाउंट विषयाचा अभ्यास करत असताना का नाही, याच्या अगोदर आपण जवळपास मॅक्झिमम प्रकरणाचे व्हिडिओ अपलोड केले। तर आपलं जे प्रकरण चालू आहे बघा, भागीदारीची पुनर्रचना, आणि या भागीदारीच्या पुनर्रचनेमध्ये भागीदाराचा प्रवेश हे प्रकरण आपलं चालू आहे। आणि भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामध्ये मला वाटतं ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याच्या अगोदर आपण 4 व्हिडिओ अपलोड केलेत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, ही 5वा व्हिडिओ आपण किंवा 5वं उदाहरण जे आहे, 4 उदाहरणं आपण अगोदर अपलोड केलेत। आता हे 5वं उदाहरण आपण अभ्यासण्याच्या पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून ह्याच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट आहेत का नाही ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जर काही अडचणी असतील, ठीक आहे, तर त्या कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या अडचणी तुम्हाला कळवायच्या, तुमच्या प्रतिक्रिया असतील, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कळवायच्या, जेणेकरून आमच्या काही चुका होत असतील तर त्या आम्हाला दुरुस्त करता येतील। ओके, मग आपण वेळ न लावता सुरू करूता। भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामधलं कितवं उदाहरण? 5वं उदाहरण आहे माधुरी आणि मनीषा यांचं। मग आता माधुरी आणि मनीषा यांचं उदाहरण अभ्यासत असताना एकच मिनिट माधुरी आणि मनीषा यांचं उदाहरण अभ्यासत असताना सगळ्यात महत्वाचं बघा, 5 नंबरचं उदाहरण आहे, पान नंबर 146 वर आहे बघा, आहे का नाही? आता गणित काय आहे बघा, उदाहरण काय दिले की खालील ताळेबंद हा माधुरी आणि मनीषाचा आहे आणि त्या 3:2 या प्रमाणात काय करतात, नफा तोटा वाटून घेतात। आता बघा, माधुरी आणि मनीषा 2 भागीदार आहेत आणि त्यांचं प्रमाण काय आहे, 3:2। मग त्यांनी एक जुना ताळेबंद दिलाय, काही समायोजन दिलेत। आता या ठिकाणी एक ओळ कटलाय बरं का, की त्यांना काय काय तयार करायचंय। तर या गणितामध्ये तुम्हाला पुनर्मूल्यांकन खाते, भागीदाराचे भांडवल खाते आणि नवीन ताळेबंद तयार करावयाचा असतो। ती एक सूचना आहे की नफा तोटा समायोजन खातं, म्हणजे पुनर्मूल्यांकन खात्यालाच काय म्हणतात, नफा तोटा समायोजन खातं म्हणतात। त्याच्यानंतर भागीदाराचं भांडवल खातं असते आणि नवीन ताळेबंद असते तयार करायचा। ओके, मग या ठिकाणी बघा त्यांनी प्रवेश दिलाय, कोणाला प्रवेश दिलाय? मोहिनी नावाच्या भागीदाराला त्यांनी वेगवेगळ्या ज्या अटी आहेत त्या अटीवर काय केलाय, प्रवेश दिलाय। ओके, मग आता उदाहरण सोडवण्यापूर्वी एक काम करायचं, ज्या पदावर समायोजना विचारल्यात त्या पदाला टिक मार्क करायचं। आता पहिली समायोजना कशावर आहे बघा, तिने 1 लाख भांडवल व ख्यातीतील हिस्सा किती रुपये आणायचा आहे, 40,000 रुपये आणायचा आहे। ओके, त्यानंतर नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण, आता या गणितामध्ये त्यांनी काय केले, नवीन प्रमाण दिले। नवीन प्रमाण दिले म्हणजे आपल्याला कोणतं प्रमाण काढावं लागते, त्यागाचं प्रमाण आपल्याला काढावं लागते। कोणतं प्रमाण काढावं लागते, एकच मिनिट, कोणतं प्रमाण काढावं लागते, त्यागाचं प्रमाण। ओके, त्यागाचं प्रमाण आपल्याला काढायचंय, काळजी नसावी। ओके, त्यानंतर पुढे बघा, संपत्ती देयतांचे खालील प्रमाणे पुनर्मूल्यांकन करावे म्हणले। मग आता इमारत 1 लाख दिले, इमारतीवर समायोजन आहे, इमारत ह्या पदाला टिक मार्क करायची। नंतर कशावर विचारले समायोजना, यंत्रसामुग्री विचारले, यंत्रसामुग्री पदाला टिक मार्क करायची। नंतर कशावर विचारले बघा समायोजना, सकणी म्हणले, सकणी म्हणजे ही समायोजना असते ह्या ऋणकोवर, आहे का नाही? मग ह्या ऋणकोला टिक मार्क करायचे। नंतर जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी रक्कम व्यवसायातच ठेवण्याचा निर्णय घेतलाय, म्हणजे याचा अर्थ जुन्या भागीदारांनी अर्धी रक्कम काय केली, ख्यातीची काढून घेतले। ओके, त्याच्यानंतर 6 नंबरची समायोजना आहे बघा, विविध धनकोचं 66,000 काय करा म्हणले, पुनर्मूल्यांकन करा म्हणले, म्हणजे धनको या पदावर एक काय आहे, समायोजना आहे। ओके, मग ज्या ज्या पदावर समायोजना होत्या त्या त्या पदाला आपण काय केल्या, टिक मार्क केल्या। मग तुम्हाला काय करायचंय, रकाने करायचे, या प्रकारचं पुनर्मूल्यांकन खातं करा। त्याच्यानंतर या प्रकारचं भागीदाराचं भांडवल खातं करायचं, तिघींचं बघा, माधुरी, मनीषा आणि मोहिनी, माधुरी, मनीषा आणि मोहिनी, हे झालं। त्यानंतर ताळेबंद करायचा हो का, या प्रकारचा ताळेबंद 1 एप्रिल 2019। आता ताळेबंदाची तारीख टाकायची आहे। आता या गणितामध्ये बघा तारीख किती दिले, 31 मार्च 2019 रोजीचा ताळेबंद आहे, तर त्याच्या पुढची बरोबर पुढच्या महिन्यातली तारीख म्हणजे 1 एप्रिलची तारीख टाकायची, नवीन तारीख, ठीक आहे? कारण नवीन ताळेबंद तयार करायला 1 एप्रिल पासून सुरू करायचे। ओके, ताळेबंद केला,
ताळेबंद केल्याच्या नंतर बघा, ताळेबंदाच्या नंतर एक छोटस रोख ऑब्लिक बँक खातं, रोख किंवा बँक खातं एक 5-6 ओळीचं तयार करा म्हणून सांगत नाहीत, परंतु रोख शिल्लक किंवा बँक शिल्लक काढण्यासाठी हे तयार करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. ओके, मग तुम्ही तयार करा म्हणा. ओके, चला मग आता आपल्याला गणित सुरू करू. वेळ न लावता बघा, आता गणितामध्ये पहिलं पद काय आहे? भांडवल खाते आहे. बघा कोणतं खातं आहे? भांडवल खातं आहे. जुन्या ताळेबंदाच्या देयता बाजूपासून गणित सुरू करू. भांडवल खातं आहे. भांडवल खात्यामध्ये बघा पहिलं कोण आहे? माधुरी आहे आणि दुसरं कोण आहे? मनीषा आहे. मग माधुरी आणि मनीषा या दोघीचं भांडवल आहे. मग हे भांडवल खात्याचं कुठे घ्यायचं माहितीये का? जमा बाजूला घ्यायचं. हो का, इकडे बघा हे भांडवल खातं आहे. भांडवल खात्याच्या हो का हे डबल रेष जे आहे, हे इकडची कोणती बाजू आहे? नावे बाजू. ही इकडची कोणती बाजू आहे? नावे बाजू आहे. आणि डबल रेषेपासून इकडची कोणती बाजू आहे? जमा बाजू आहे का नाही? मग आता सगळ्यात महत्वाचं कलर आपण चेंज करू. हा, तर आता बघा भांडवल खात्याच्या जमा बाजूला बघा शिल्लक पुढे आणली. शिल्लक पुढे आणली कोणाकोणाची? माधुरीची किती हजार आणलेत? 80,000 आणलेत. आणि मनीषाची किती आणलेत? 1 लाख आणलेत. बघा 80,000 आणि 1 लाख शिल्लक पुढे आणली. त्यानंतर पुढचं पद बघा, पुढचं पद काय? विविध धनको आहे. कोणता आहे? विविध धनको. आता धनको एक प्रकारची काय आहे? देयता आहे. आणि धनकोची रक्कम किती रुपये दिले? 60,000 दिले. देयता असल्यामुळं काहीच करायचं नाही, ताळेबंदाच्या देयता बाजूला घ्यायचं. हो का, हे ताळेबंद आहे. ही जे डबल रेष दिली सेंटरची, त्याच्यापासून इकडची बाजू कोणती आहे? देयता बाजू आहे. आणि इकडची बाजू कोणती आहे? संपत्ती आहे. मग देयता बाजूला बघा धनको घेतले आपण इनर कॉलम मध्ये. किती रुपये घेतले? 60,000 रुपये घेतले. धनकोर आता समायोजन काय विचारले? धनकोर समायोजन विचारले बघा, विविध धनकोचे 66,000 पुनर्मूल्यांकन करण्यात आले. आता पुनर्मूल्यांकन करण्यात आलं म्हणजे नवीन मूल्य ठरवण्यात आलं. ओके, मग आता बघा जुनं मूल्य 60,000 आहे आणि नवीन किती करायचंय? 66,000 करायचे. मग धनको एक प्रकारची काय आहे? देयता आहे. आणि देयतेचं मूल्य वाढवायचंय का कमी करायचं? बरोबर आहे, काय करायचंय? वाढवायचे. वाढवायचं असेल तर धनको मध्ये काय करायचे? हे 6,000 रुपये वाढ म्हणून हो का असे अधिक करायचे. अधिक केले 6,000 रुपये. 60,000 मध्ये 6,000 अधिक केले, बाहेर किती आले? 66,000 रुपये. हे झालं इथपर्यंत. आता पुढं धनको एक प्रकारची देयता आहे आणि एखाद्या देयतेचं मूल्य जर वाढवलं असेल, एखाद्या देयतेचं मूल्य काय केलं असेल? वाढवलं असेल, तर देयतेचं मूल्य वाढवल्यास नोंद काय होते आपण बघू. एकच मिनिट. कुठं गेलं? इथं बघा, देयतेचं मूल्य वाढविण्यासाठी काय म्हणले? पुनर्मूल्यांकन खाते नावे आणि कोणत्या खात्याला जमा? विशिष्ट देयता खात्याला जमा. कोणते खाते नावे? पुनर्मूल्यांकन खाते नावे देयता खात्याला जमा. म्हणजे देयतेचं मूल्य जर वाढलं असेल तर ते पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोण्या बाजूला घेतात? नावे बाजूला घेतात. मग आता पुनर्मूल्यांकन खातं बघा, या ठिकाणी हो का हे पुनर्मूल्यांकन खातं आहे. आता हे पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोण्या बाजूला? नावे बाजूला. या ठिकाणी घेतले बघा धनकोचे खाते किती रुपये? 6,000 रुपये. धनकोचे खाते किती रुपये घेतले आपण? 6,000 रुपये घेतले. म्हणजे लक्षात ठेवायचं, एखादी देयता आहे, देयतेचं मूल्य वाढवलं तर पुनर्मूल्यांकनाच्या नावेला घ्या. देयतेचं मूल्य कमी केलं तर पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्या? जमाला घ्या. मग ह्या गणितामध्ये आपण काय केले? देयतेचं मूल्य वाढवले. देयता म्हणजे धनको होती, धनकोचं मूल्य आपण वाढवले. वाढवले म्हणल्यावर ते पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोण्या बाजूला घ्यायचं? नावे बाजूला घ्यायचं. त्याच्यानंतर पुढचं पद काय आहे बघा, देय विपत्र आहे. देय विपत्र किती रुपये आहे? 10,000 आहे. देय विपत्रावर काही समायोजन विचारले का? काही बी समायोजन विचारलेली नाही. मग हे देय विपत्र जे आहे, देय विपत्र काय करायचं? ताळेबंदाच्या सरळ सरळ देयता बाजूला घेऊन टाकायचं. काही ताळेबंद आहे, ताळेबंदाच्या देयता बाजूला बघा या ठिकाणी देय विपत्र किती रुपये घेतले? 10,000 रुपये घेतले. त्याच्यानंतर पुढचं पद काय? हे ताळेबंदाची देयता बाजू संपली. कोणती बाजू संपली? देयता बाजू संपली. आता ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला बघा
संपत्ती बाजूला पहिलं पद काय, इमारत आहे. इमारतीची रक्कम किती रुपये दिले, 72,000 रुपये दिले. आता इमारत कोण्या बाजूला आहे, संपत्ती बाजूला आहे. संपत्ती बाजूला असल्यामुळं इमारत एक प्रकारची संपत्ती आहे आणि संपत्ती असल्यामुळं ताळेबंदाच्या कुठे घ्यायची, संपत्ती बाजूला घ्यायची. हो काय, ताळेबंद आहे, ताळेबंदाची ही संपत्ती बाजू. संपत्ती बाजूला बघा इमारत किती रुपये, 72,000 रुपये आपण घेतले. आता हे इमारतीवर समायोजन काय विचारले बघा बरं. संपत्ती देयताचे खालील प्रमाणे पुनर्मूल्यांकन करावे म्हणले. मग आता इमारत या ठिकाणी किती रुपये दिले, 1,00,000 रुपये दिले. इथे किती रुपये दिले, 72,000 दिले. म्हणजे या ठिकाणी बघा इमारत एक संपत्ती आहे, 72,000 मूल्य आहे. पण या 72,000चं किती करायचंय, 1,00,000 करायचे. म्हणजे मूल्य वाढवायचे का कमी करायचे, वाढवायचे. कितीने वाढवायचे बघा, 1,00,000 आणि 72,000 दोन्ही मधला फरक म्हणजे 28,000 रुपये. 28,000 रुपयानं इमारतीचं मूल्य काय करायचे, वाढवायचे. मग या ठिकाणी इमारत घेतला आपण संपत्तीला, त्याच्यामध्ये अधिक वाढ किती रुपये, 28,000 रुपये. 72,000 मध्ये 28,000 अधिक केले. 28,000 कशा आले समजलं, 1,00,000 आणि 72,000 मधला फरक. मग या ठिकाणी 28,000 अधिक केल्यावर बाहेर किती आले, 1,00,000 रुपये आले. आता इमारत एक प्रकारची काय आहे, संपत्ती आहे. आता लक्षात ठेवा संपत्तीसाठी एक शॉर्टकट नियम लक्षात ठेवा. कोणतीही संपत्ती असू द्या, संपत्तीचं मूल्य कमी केलं की पुनर्मूल्यांकनाच्या नावेला घ्यायचं. घेऊन घ्या वाटल्यास हे संपत्तीचं मूल्य काय केलं, कमी केलं की पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं, नावेला. आणि संपत्तीचं मूल्य वाढवलं की पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं, जमाला घ्यायचं. मग या गणितामध्ये मला सांगा इमारत एक संपत्ती आहे, मूल्य आपण वाढवले का कमी केले, वाढवले. संपत्तीचं मूल्य वाढवल्यास कुठं कुठं, पुनर्मूल्यांकनाच्या जमाला. मग या ठिकाणी बघा हे पुनर्मूल्यांकन खातं आहे. पुनर्मूल्यांकन खात्याचे काही जमा बाजू आहे. जमा बाजूला आपण घेतलं इमारत खाते किती रुपये, 28,000 रुपये. त्यानंतर पुढचं पद बघा. पुढचं पद काय, यंत्रसामुग्री आहे. आता यंत्रसामुग्री एक प्रकारची काय, संपत्ती आहे. संपत्ती असल्यामुळे ताळेबंदाच्या कुठे येणार, संपत्ती बाजूला येणार डेफिनेटली, काही डाऊट नाही. ओके. पण ह्या यंत्रसामुग्रीवर समायोजन काय एकदा बघून घ्या. यंत्रसामुग्री किती रुपये मूल्य करायचे, 48,000 रुपये करायचे. जुनं मूल्य किती हजार आहे, 60,000 आहे. नवीन किती करायचे, 48 करायचे. वाढवायचे का कमी करायचे हो, या ठिकाणी यंत्रसामुग्रीचं मूल्य काय करायचे, कमी करायचे. बघा जुनं मूल्य 60,000 आहे आणि नवीन किती करायचे, 48 करायचे. म्हणजे किती रुपयानं कमी करायचे बघा, 12,000 रुपयानं काय करायचे, मूल्य कमी करायचे. मग यंत्रसामुग्री ताळेबंदाच्या संपत्तीला हो काय घेतली, इनर कॉलम मध्ये ही संपत्ती बाजू ताळेबंदाची. इनर कॉलम मध्ये घेतलं यंत्रसामुग्री किती रुपये, 60,000 घेतलं. त्याच्यातून वजा गट किती रुपये, 12,000. 60,000तून 12,000 वजा केले, बाहेर किती आले, 48,000 रुपये आले. हे झालं यंत्रसामुग्री. यंत्रसामुग्री एक प्रकारची संपत्ती आहे आणि संपत्तीचं मूल्य तुम्हाला मी सांगितलं, संपत्तीचं मूल्य वाढवलं तर पुनर्मूल्यांकनाच्या जमाला घ्या, संपत्तीचं मूल्य कमी केलं तर पुनर्मूल्यांकनाच्या कुठं घ्या, नावेला घ्या. या ठिकाणी यंत्रसामुग्रीचं मूल्य काय केले, कमी केले. मग पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं, नावेला घ्यायचं. लोक हे पुनर्मूल्यांकन खातं, पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावेला यंत्रसामुग्री खाते किती रुपये, 12,000 रुपये. ओके. त्याच्यानंतर पण हे कसं आलं काय नाही समजून घ्यायचं असेल, संपत्तीचं मूल्य कमी केल्यास पुनर्मूल्यांकनाच्या नावेलाच का, आणि संपत्तीचं मूल्य वाढवल्यास पुनर्मूल्यांकनाच्या जमालाच का. तर या ठिकाणी बघा हो का, संपत्तीचं मूल्य वाढवण्यासाठी विशिष्ट संपत्ती खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. मग या ठिकाणी पुनर्मूल्यांकन खातं जमा केले म्हणजे पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमाला घ्यायचं असते. का तर समजून घ्या, ह्या नोंदीचा परिणाम खात्यावर करत असताना उलट सुलट परिणाम करावा लागते. जसे की विशिष्ट संपत्ती खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. आपण गणितामध्ये संपत्ती खातं उघडत नाही, फक्त कोणतं खातं उघडत, आपण पुनर्मूल्यांकन खातं उघडलेलं आहे, या दोन्ही पैकी बरं का. मग पुनर्मूल्यांकन खात्याला जमा केले म्हणजे पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमा बाजूला काय करायचं असते, संपत्ती खातं घ्यायचं असते. इथं बघा संपत्तीचं मूल्य कमी केले म्हणजे पुनर्मूल्यांकन खातं काय झाले, नावे झाले. पुनर्मूल्यांकन खातं नावे झाले म्हणजे याचा अर्थ होते की पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोणत्या बाजूला, नावे बाजूला. ओके. त्याच्यानंतर आता पुढे बघा, या ठिकाणी आपण यंत्रसामुग्रीचं मूल्य घेतले. पुढचं पद काय, पुढचं पद आहे बघा स्कंद. स्कंदावर काय समायोजन विचारले का,
स्कंदावर कसल्याही प्रकारची समायोजन विचारलेली नाही. स्कंद काय करायचा, ताळेबंदाच्या सरळ सरळ संपत्ती बाजूला घ्यायचा. बघा या ठिकाणी आपण संपत्ती बाजूला घेतलाय. स्कंद किती रुपये, 48,000 रुपये. त्याच्यानंतर पुढचं पद बघा, पुढचं पद काय, ऋणको आहे. ऋणकोची रक्कम किती हजार आहे, 42,000 आहे. ऋणकोवर समायोजन विचारले का बघा, ऋणकोवर समायोजन विचारले किती रुपये विचारले, काय विचारले बघा, 4 नंबरचे समायोजन आहे. संशयित कर्ज निधी सकनी बर का, हे संशयित कर्ज निधी 4,000 पर्यंत वाढवा म्हणले. म्हणजे विचार करा. आता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या मनामध्ये दिवाळीचा फटाका फुटू शकते. कसा, तर बघा संशयित कर्ज निधी 4,000 पर्यंत वाढवा. सर या ठिकाणी वाढवा म्हणलंय की, आहे का नाही. तर विचार करा, 4,000 पर्यंत वाढवा म्हणले म्हणजे याचा अर्थ वाढवायचं नाही. तर सगळ्यात महत्वाचं बघा, या ठिकाणी ऋणकोची रक्कम किती आहे, 42,000 आहे. अगोदर सकनी किती वजा केला होता, 2,000 वजा केला होता. 2,000 वजा केला याचा अर्थ 2,000 वजा न करता त्याऐवजी किती वजा करा, 4,000 वजा करा, असा त्याचा अर्थ होती. म्हणजे 4,000 पर्यंत वाढवा म्हणजे जे 2,000 पर्यंत तुम्ही वजा केले होते ते 2,000 वजा न करता त्याऐवजी किती वजा करा, 4,000 वजा करा, असा त्याचा अर्थ होते. म्हणून को काय करायचं, ताळेबंदाच्या संपत्तीला घ्यायचं. कारण को ताळेबंदाच्या संपत्तीला आपण इनर कॉलम मध्ये घेतलं, किती रुपये, 42,000. त्याच्यामधून वजा सकनी किती हजार, 4,000. 4,000 कसे आले समजलं, वाढवा जरी म्हणलं सकनी किंवा बुडीत कर्ज हे ऋणको मधून काय करतात, वजाच करतात. लक्षात ठेवा, वाढवा म्हणजे ऋणको मध्ये वाढवा म्हणलं नाही त्यांनी. जे पहिल्यांदा संशयित कर्ज निधी 2,000 होतं, तर ते 2,000 ऐवजी किती करा, 4,000 करा. म्हणजे त्या सकनी मध्ये वाढ करा, ऋणको मध्ये नाही. ओके, हा. ऋणकोतून आपण सकनी म्हणून किती वजा केले, 4,000 वजा केले. बाहेर किती आले, 38,000 रुपये आले. एक काम करायचं, ऋणकोतून आपण वजा केले असतील, अधिक केले असतील, ते भाग वेगळा. पण या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं ऋणकोची तुलना करायची. कोणत्या रकमेची, जी रक्कम बाहेर आल्या ताळेबंदामध्ये संपत्ती बाजूला आउटर कॉलम मध्ये जी रक्कम आली त्या रकमेची तुलना करायची. कोणत्या रकमेसोबत, गणितामध्ये सुरुवातीला जी रक्कम दिली होती त्या रकमेसोबत. आता या ठिकाणी बघा, ऋणकोची रक्कम बाहेर किती यायले, 40,000 आणि नवीन ताळेबंदामध्ये किती यायले, 38,000. म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ तुम्हाला दिसून यायले, काय दिसून यायले, की ऋणकोचं मूल्य जुन्या ताळेबंदामध्ये बाहेर 40,000 होतं आणि नवीन ताळेबंदामध्ये किती यायले, 38,000 रुपये यायले. मग ऋणको एक प्रकारची संपत्ती आहे आणि संपत्तीचं मूल्य वाढले का कमी झाले, कमी झाले. पहिलं 40 होतं, आता किती आले, 38,000 रुपये आले. मग ऋणकोचं मूल्य कमी झाले, तर हे पुनर्मूल्यांकन खात्याच्या कुठे घ्यायचं मग सांगा, पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावेला. संपत्तीचं मूल्य कमी केलं की पुनर्मूल्यांकनाच्या नावेला ऋणकोचे खाते घ्या किंवा सकनी खाते घ्या. किती रुपये, 2,000 रुपये. त्याच्यानंतर पुढचं पद काय, बँक आहे. आता बँक नावाचं पद आहे, तर ही बँक शिल्लक आहे. हे सरळ सरळ बँक खात्याच्या नावेला घ्यायची. आता या ठिकाणी बघा, आपण रोख ऑब्लिक बँक खाते केले, या ठिकाणी केले का, ओके, 5 सावळीचं करायचं, त्यांनी सांगत नाहीत पण आपण करायचं. हा, तर या ठिकाणी बँक खात्याच्या नावे बाजूला शिल्लक पुढे आणली, किती रुपये, 20,000 रुपये. इथपर्यंत झालं. आता पुढं काय, फर्निचर आहे. फर्निचरवर कोणती समायोजन विचारले का, फर्निचरवर कोणत्याही प्रकारची समायोजन विचारलेली नाही. मग आता काय करायचंय, फर्निचरवर परिणाम करायचा, फर्निचरचा परिणाम करायचा. काही ताळेबंदाची संपत्ती बाजू आहे, संपत्ती बाजूला आपण घेतलं काय, फर्निचर, किती रुपये, 10,000 रुपये आपण घेऊन टाकलं. आता ताळेबंदामधले पद संपले बघा, देयता बाजू संपली आणि संपत्ती बाजू पण संपली. आता एका समायोजनेचा आपल्याला परिणाम करायचा आहे. हा, उदाहरण समजत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता बरं का. आणि तुम्हाला जे व्हिडिओ आवडत असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून ह्याच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील बरं का. हा, आता बघा समायोजन आपल्याला सोडवायचे. त्यांनी कुणाला प्रवेश दिलाय, मोहिनीला प्रवेश दिलाय. मग 1 नंबरची अट काय, तिने म्हणजे पुन्हा मोहिनीने 1,00,000 रुपये काय म्हणून आणायचे, भांडवल म्हणून आणायचे. आता मोहिनी कोण आहे, हा, मुख्यमंत्री नाही. मोहिनी ही कोण आहे, नवीन भागीदार आहे. आणि नवीन भागीदारांना रोख स्वरूपात काय आणायचे, भांडवल आणायचे. मग जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात भांडवल आणतो, जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात भांडवल आणतो, तेव्हा नवीन भागीदारांना रोख स्वरूपात भांडवल आणल्याबद्दल काय चमत्कार केलाय,
हे या नोंदीमध्ये तुम्हाला समजून जाईल किंवा काय नोंद करावं लागते. तर या ठिकाणी बघा, जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात भांडवल आणतो त्या ठिकाणी नोंद काय होते, रोख खाते नावे. कोणते खाते नावे, एक मिनिट हा कोणते खाते नावे, रोख खाते नावे आणि येणाऱ्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. या ठिकाणी रोख ऑब्लिक बँक पण तुम्ही म्हणू शकता बरं का, असं नाही. हा रोख ऑब्लिक बँक खाते नावे येणाऱ्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. आता रोख किंवा बँक खाते नावे म्हणजे याचा अर्थ काय होतोय, जेव्हा नोंदीचा परिणाम खात्यावर करतात तेव्हा परिणाम उलट सुलट करतात, त्या नोंदीच्या उलट सुलट. उलट सुलट म्हणजे कसं, रोख खाते नावे केले ह्याचा अर्थ असा होतोय की रोख खात्याच्या कोण्या बाजूला, नावे बाजूला, ह्याच्या विरुद्ध जे कोणतं खातं असेल ते खातं घ्यायचं. आता रोख खातं नावे केले, मग रोख खात्याच्या नावे बाजूला कोणतं खातं घ्यायचं, येणाऱ्या भागीदाराचं. मग आपण रोख खातं केलेलं आहे, ओके, रोख किंवा बँक खातं आपण केलेलं आहे. एकच मिनिट आता बघा, रोख किंवा बँक खाता आपण केले, रोख किंवा बँक खात्याच्या कोण्या बाजूला, नावे बाजूला काय घेतले या ठिकाणी बघा, मोहिनीचे भांडवल खाते घेतले का. मोहिनीचे भांडवल खाते किती रुपये, 1,00,000 रुपये घेतले. म्हणजे आपण त्या ठिकाणी नोंद काय केली होती, रोख किंवा बँक खाते नावे येणाऱ्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. मग रोख किंवा बँक खात्याच्या नावे बाजूला आपण काय केलं, मोहिनीचे भांडवल खाते घेतलं. आता जमा कोणतं खाते केले, नोंद बघा काय केली होती, रोख खाते नावे येणाऱ्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा होतं. मग येणाऱ्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा म्हणजेच या ठिकाणी बघा वाटल्यास एकदा कशाला, हा येणाऱ्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा म्हणले. येणाऱ्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा म्हणजेच मोहिनीच्या भांडवल खात्याच्या पुण्या बाजूला, जमा बाजूला काय घ्यायचे, रोख खाते घ्यायचे. मग आता हे भांडवल खातं आहे, आता या भांडवल खात्याच्या बघा, हे भांडवल खात्याच्या जमा बाजूला, कोणत्या बाजूला, जमा बाजूला काय घ्यायचे, रोख खाते. रोख ऑब्लिक याला आपण बँक खातं पण म्हणू शकता. किती रुपये, 1,00,000 रुपये. हे 1,00,000 रुपये कुणाच्या कॉलम मध्ये लिहायचे, मोहिनीच्या कॉलम मध्ये लिहायचे. इथपर्यंत झाले, ओके. आता त्यानं पुढे काय केले बघा, त्यांनी मोहिनीनं काय केले, ख्यातीतील हिस्सा किती रुपये आणायचा आहे, 40,000 रुपये आणायचे. आता मोहिनी ही नवीन भागीदार आहे आणि नवीन भागीदारानं रोख स्वरूपात ख्याती किती रुपये आणायचं आहे, 40,000 रुपये आणायचं आहे. पण हे ख्यातीबद्दल आणखी एक समायोजन विचारले, कोणती, 5 नंबरची. 5 नंबरची समायोजन ख्यातीबद्दल काय विचारले, पाच नंबरची समायोजन ख्यातीबद्दल काय विचारले बघा. तर 5 नंबरची समायोजन अशी विचारले, कशी, अशी, हा की जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी रक्कम व्यवसायातच ठेवण्याचा काय घेतलाय, निर्णय घेतलाय. ह्याचा अर्थ असा होते की जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात ख्याती आणते आणि जुने भागीदार त्यातून अर्धी रक्कम व्यवसायात ठेवतात, म्हणजे अर्धी रक्कम काढून घेतात. बरोबर आहे ना. इथं काय म्हणले, उलट विचारले बघा, जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी रक्कम व्यवसायातच ठेवण्याचा काय घेतलाय, निर्णय घेतलाय. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतोय की जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात ख्याती आणतो आणि जुने भागीदार ख्यातीची अर्धी रक्कम व्यवसायात ठेवतात, म्हणजे अर्धी रक्कम काढून घेतात. ह्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो 3 नोंदी होतात. जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात ख्याती आणतो आणि जुने भागीदार तो ख्याती व्यवसायातून काढून घेतात, तर अशा वेळी नोंदी किती होतात, 3 होतात. पण तत्पूर्वी आपण एक काम करूता, या गणितामध्ये त्यागाचं प्रमाण आपल्याला काढावं लागते. त्यागाचं प्रमाण का काढावं लागते, त्याचं कारण असं आहे, जुनं प्रमाण दिले 3:2 आणि नवीन प्रमाण किती दिले, 5:3:2 दिले. तर या ठिकाणी त्यागाचं प्रमाण काढणं आवश्यक आहे. मग त्यागाचं प्रमाण काढायचं कसं, पण त्यागाचं प्रमाण काढायचं का, तर याचं कारण असं आहे की त्यागाचं प्रमाण काढायचं ख्यातीचं वाटप करण्यासाठी. कयाचं वाटप करण्यासाठी, ख्यातीचं वाटप करण्यासाठी. मग त्यागाचं प्रमाण आपण इथं गणितामध्ये काढूता. आता त्यागाचं प्रमाण काढत असताना
सगळ्यात महत्वाचं त्यागाच्या प्रमाणाचं सूत्र बघा. त्यागाचे प्रमाण, त्यागाचं प्रमाण काढण्याचं सूत्र आहे जुने प्रमाण वजा नवीन प्रमाण. आता त्यागाचं प्रमाण काढायचं कोणाचं माहितीये का? फक्त जुन्या भागीदारांचं, नवीन भागीदाराचं नाही. याच्या अगोदर आपण त्यागाचं प्रमाण कसं काढायचं काय नाही याचा व्हिडिओ अपलोड केलायच, पण तरी पण तुम्ही हे समजून घ्या. त्यागाचं प्रमाण काढत असताना पहिला भागीदार कोण आहे? पहिला भागीदार आहे माधुरी, बरोबर. त्यांचं जुनं प्रमाण बघा, जुनं प्रमाण काय आहे? 3:2 आहे आणि नवीन प्रमाण किती आहे? 5:3:2 आहे. मग माधुरीचं जुनं प्रमाण काय आहे ते बघा. 3:2 म्हणजे 3/5. 5 कुठून आले? 3ची 2ची बेरीज, वजाला वजा. आता नवीन प्रमाण काय माधुरीचं? 5:3:2 म्हणजे 5/10. 10 कुठून आलं माहिती आहे? सगळ्या प्रमाणाची बेरीज. तिरपा गुणाकार करा. 10×3=30 वजा 5×5=25. छेद सारखे करण्यासाठी छेदाछेदाचा गुणाकार करा. किती? 5×10=50. 30 मधून 25 गेले, किती उरले? 5. 5/50 म्हणजे 50 हिश्श्यापैकी किती हिस्से त्याग केलाय? 5 हिस्से त्याग केलाय. पुन्हा माधुरीनं. त्यानंतर कोण आहे? मनीषा. आता मनीषाचं जुनं प्रमाण काय? 2/5 वजा नवीन प्रमाण काय? 3/10. किती येईल बघा? 10×2=20 आणि 5×3=15 आणि 5×10=50. म्हणजे हे पण प्रमाण किती यायले? 5/50 यायले. मग याचा अर्थ त्यागाचं प्रमाण जे यायले ते त्यागाचे प्रमाण बरोबर 5/5. 5/5 आहे. याचा अर्थ त्यागाचं प्रमाण हे 5×1=5, 5×1=5. एकाच एक पण येऊ शकते. म्हणजे त्यागाचं प्रमाण कसं आहे? समान आहे. ओके, या ठिकाणी त्यागाचं प्रमाण आपल्याला समजून चुकलंय, काही अडचण नाही. त्यागाचं प्रमाण कसं काढलं काय नाही तुम्ही व्हिडिओ बॅक घेऊन पण बघू शकता. ओके, मग आता काय करायचंय? नवीन भागीदारांना ख्याती आणलाय 40,000. जुन्या भागीदारांनी अर्धी रक्कम व्यवसायातून काढून घेतले. मग ह्याच्या नोंदी किती होतात? 3 होतात. मग नोंदी म्हणजे कशा 3 होतात बघा. या ठिकाणी ख्याती संदर्भात नोंदी आहेत, त्या नोंदी तुम्ही समजून घ्या. ख्याती संदर्भात नोंदी याच ठिकाणी आहे बघा. जेव्हा नवीन भागीदारांनी आणलेली ख्यातीची रक्कम जुने भागीदार व्यवसायातून काढून घेतात तर नोंदी किती होतात? 3 होतात. किती नोंदी होतात? 3. बघा, जेव्हा नवीन भागीदार ख्यातीची रक्कम रोख स्वरूपात आणतो आणि जुने भागीदार ती रक्कम व्यवसायातून काय करतात? काढून घेतात तर नोंदी किती होतात? 3 होतात. त्यामधली पहिली नोंद बघा. पहिली नोंद काय होते? रोख किंवा बँक खाते नावे ख्याती खात्याला जमा. मग याचा अर्थ काय होते? आपण ख्याती खातं उघडलेलं नाही, रोख किंवा बँक खातं नावे म्हणले. मग रोख किंवा बँक खातं नावे म्हणले याचा अर्थ बँक खात्याच्या कोण्या बाजूला? नावे बाजूला. आता या ठिकाणी आपण बँक खातं केले बघा. बँक खात्याच्या नावे बाजूला हो का, हे बँक खातं आहे. बँक खात्याच्या नावे बाजूला ख्याती खाते. बँक खात्याच्या नावे बाजूला ख्याती खाते इथं आहे. ख्याती खाते, एकच मिनिट. बँक खात्याच्या नावेला ख्याती खाते किती रुपये? 40,000 रुपये घेतले आपण. हे झाला एक परिणाम. त्याच्यानंतर दुसरी नोंद काय होत्या बघा. दुसरी नोंद या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी ख्याती खातं आपण उघडलं नाही, त्याच्यामुळे ख्याती खात्याच्या जमाला परिणाम करायची गरज नाही. ही झाली एक नोंद. 2 नंबरची नोंद काय केली? ख्याती खाते नावे जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याला जमा. आता हे जे ख्याती वाटप करायचंय कोणत्या भागीदारामध्ये वाटप करायचंय? जुन्या भागीदारामध्ये वाटप करायचंय. त्यांनी ख्याती किती रुपये आणलाय मला सांगा? ख्याती आणलाय 40,000. मग तो ख्याती जुन्या भागीदारामध्ये वाटप करायचाय. कोणत्या प्रमाणात? त्यागाच्या प्रमाणात. कोणत्या प्रमाणात? त्यागाच्या प्रमाणात. या ठिकाणी जुन्या भागीदारामध्ये जेव्हा ख्याती वाटप करतात ते कोणत्या प्रमाणामध्ये वाटप करतात?
त्यागाच्या प्रमाणामध्ये वाटप करतात. मग या ठिकाणी त्यागाचं प्रमाण आपण काढले. त्यागाचं प्रमाण कसं यायले? समान यायले. मग त्यांनी ख्याती किती आणलाय? ख्याती आणलाय 40,000. ख्याती किती आणलाय? 40,000 आणलाय. मग हे त्यागाच्या प्रमाणात जुन्या भागीदारामध्ये वाटप करायचंय म्हणजे किती किती येणार? 20,000 रुपये येणार. कारण 40,000 ख्याती आहे ना, सॉरी 40,000 ख्याती आहे, बरोबर आहे, चुकाय नाही. तर हे ख्याती काय करायचं आपल्याला? त्यागाच्या प्रमाणामध्ये वाटप करायचं आहे. मग हे भागीदारांचं भांडवल खातं आहे. भांडवल खात्याच्या कोण्या बाजूला? जमा बाजूला. जमा बाजूला काय घ्यायचं? कारण आपण नोंद काय केली बघा, नोंद काय केली होती की ख्याती खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा म्हणजे माधुरी आणि मनीषाच्या भांडवल खात्याच्या कोण्या बाजूला? जमा बाजूला. काही भांडवल खातं आहे त्या जमा बाजूला कोणते खाते? ख्याती खाते. किती किती हजार? 20,000 20,000. हे 20,000 का आले? कारण हे आपण त्यागाच्या प्रमाणामध्ये वाटप केले. त्यागाचं प्रमाण आपण काढले. कसं काढले काय ना तुम्हाला मी सांगितले. 5/5 म्हणजे समान प्रमाण होतं. अर्धा अर्धा ख्याती वाटप करून द्यायचा होता. त्यानंतर ख्यातीची तिसरी नोंद बघा, ही 2 नंबरची नोंद झाली. ख्याती खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. आपण ख्याती खातं उघडलेलं नाही, बँक खातं उघडलं होतं म्हणून बँक खात्याच्या नावेला घेतलं. जुन्या भागीदाराचं भांडवल खातं उघडलं होतं म्हणून भांडवल खात्याच्या जमाला घेतलं. आता तिसरी आणि शेवटची नोंद काय होत्या बघा याच्यात? जुन्या भागीदाराचे भांडवल खाते नावे. कोण काढून घेतल्या रक्कम? जुन्या भागीदारांनी. जुन्या भागीदाराचे भांडवल खाते नावे किती रुपये ते आपल्याला बघायचे पुढं. जुन्या भागीदाराचे भांडवल खाते नावे आणि रोख किंवा बँक खात्याला जमा. जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी रक्कम काढून घेतली आहे म्हणजे या ठिकाणी बघा अर्धी रक्कम व्यवसायातून काढून घेतली आहे म्हणजे त्यांनी ख्याती किती किती आणली होती? 20,000 रुपये आली. त्या 20,000च्या अर्धी रक्कम, ह्या 20,000च्या अर्धी म्हणजे किती आली? 10,000. आणि ह्या 20,000च्या अर्धी रक्कम म्हणजे किती आली? 10,000 आली. म्हणजे जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी रक्कम व्यवसायातून काढून घेतली. म्हणजे माधुरीनं तिच्या ख्यातीमधली अर्धी रक्कम. मग 20,000च्या अर्धी रक्कम किती होणार? 10,000च होणार ना या ठिकाणी. आणि ह्या 20,000च्या अर्धी रक्कम किती होणार? 10,000 होणार. मग हे 10,000 रुपये त्यांनी व्यवसायातून काय केलेत? काढून घेतलेत. तर यांची नोंद काय होते? जुन्या भागीदाराचे भांडवल खाते नावे रोख किंवा बँक खात्याला जमा. मग या जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याच्या नावेला म्हणजेच माधुरी आणि मनीषाच्या भांडवल खात्याच्या नावेला बघा या ठिकाणी रोख किंवा याला बँक खाता आपण म्हणू शकता बरं का. बँक खातं कंसात ख्याती काढून घेतली. किती किती हजार? 10,000. ओके, या ठिकाणी नोंद होते बरं का. नोंद तुम्हाला मी सांगितली होती. काय नोंद आहे? जुन्या भागीदाराचे भांडवल खाते नावे म्हणजे भागीदाराच्या भांडवल खात्याच्या नावेला आपण घेतलं रोख किंवा बँक खाते. आता रोख किंवा बँक खातं जमा केले. रोख किंवा बँक खात्याच्या कोण्या बाजूला? जमा बाजूला. काय घ्यायचं? ख्याती खाते घ्यायचं. रोख किंवा बँक खात्याच्या हो का जमा बाजूला ख्याती खातं नाही सॉरी जुन्या भागीदाराचे भांडवल खाते घ्यायचं. कोण कोण? माधुरीचे भांडवल खाते 10,000, मनीषाचे भांडवल खाते 10,000. म्हणजे ख्याती संदर्भात 3 नोंदी आहेत. वाटल्यास व्हिडिओ तुम्ही बॅक घेऊन पुन्हा एकदा बघा. समजलं नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर दिला त्याच्यावर देखील तुम्ही मेसेज करून विचारू शकता. ओके, मग ख्याती आणला, व्यवसायात ठेवला आणि जुन्या भागीदारांनी व्यवसायातून काढून घेतला. अशा नोंदी किती होतात ख्याती संदर्भात? 3 नोंदी होतात. आता यानंतर पुढचा व्यवहार किंवा पुढची समायोजना काय राहिल्या बघा. 2 नंबरची समायोजना आपण सोडवली, 3 नंबरची सोडवली, 4 नंबर सोडवली, 5 सोडवली, 6 नंबरची समायोजना सोडवली. जवळपास आपण सगळ्या समायोजना काय केलेल्या आहेत? सोडवलेल्या आहेत. आता या गणितामध्ये पुनर्मूल्यांकन खातं आपल्याला बंद करायचंय. मग या पुनर्मूल्यांकन खात्यावर नफा होतोय का तोटा आपल्याला काढायचा आहे. कसा काढायचा तर बघा या ठिकाणी हे पुनर्मूल्यांकन खातं आहे. पुनर्मूल्यांकन खातं बंद करायचंय. बंद करायचं म्हणजे निरीक्षण करा कोण्या बाजूची बेरीज जास्त येते. आता हे नावेचे हे 3च पद आहेत बरं का. जमाला ते 1 पद आहे 28,000 रुपये. म्हणजे कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे? जमाची बेरीज जास्त आहे. जमाची बेरीज किती यायले? 28,000 रुपये यायले. आणि नावेची बेरीज किती येते बघा 12 आणि 6 18 आणि 2 म्हणजे किती रुपये यायले? 20,000 रुपये यायले. मग कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे? पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमाची बेरीज जास्त आहे. जेव्हा गणितामध्ये पुनर्मूल्यांकनाच्या जमाची बेरीज जास्त असेल आणि नावेची बेरीज जर कमी येत असेल, आता नावेची बेरीज किती यायले? 20,000 रुपये यायले. कमी येत असेल तर पुनर्मूल्यांकन खात्यावर काय होते? नफा होते. मग नफा कसा काढायचा? त्या 28,000तून हे 20,000 वजा केले. किती रुपये नफा आला? 8,000 नफा आला. तर लिहिला आपण पुनर्मूल्यांकन नफा असे लिहू शकता किंवा या ठिकाणी भागीदाराचे भांडवल खाते
भांडवल खाते असं लिहा, कंसामध्ये पुनर्मूल्यांकन नफा लिहा. ओके, भांडवल खाते किती रुपये नफा आलाय? 8,000 नफा आलाय. पण आता हा 8,000 नफा जो आहे वाटप पुन्हा कोणामध्ये करायचा? नवीन भागीदाराला द्यायचा नाही. का द्यायचा नाही? कारण त्यानं आता प्रवेश घेतलाय, त्याच्यामुळे त्या भागीदाराला त्या नफ्यामध्ये अधिकार नसतो. मग जुन्या भागीदारामध्येच हे नफा काय करतात? वाटप करतात. मग त्यांचं वाटपाचं प्रमाण किती आहे? 3/2 आहे. किती आलाय नफा? 8,000 आलाय. 3/2 वाटप करायचं आहे. म्हणजे कितीनं भाग करायचा बघा? 5 भागायचं आहे का नाही? 5 × 5 5 × 5 किती उरले? 3 उरले. 5 × 30 500 500. 1600 गुणिले 3 1600 गुणिले 2 किती येते बघा बरं? एकाला येते 4,800 आणि दुसऱ्याला किती येते? 3,200. बघा या ठिकाणी आपण तो पुनर्मूल्यांकनावरला नफा वाटप केलाय. किती यायलाय? माधुरीला यायलाय 4,800 आणि मनीषाला यायलाय 3,200. असं इनर कॉलम मध्ये वाटप म्हणून दाखवायचा. मग इकडली बेरीज किती येणार? 28,000 रुपये येणार. आता हा नफा भांडवल खात्याच्या कुठे घ्यायचा आहे? हा नफा भांडवल खात्याच्या कुठे घ्यायचा आहे? जमाला घ्यायचा. हो, काही भागीदाराचं भांडवल खातं आहे. भांडवल खात्याची ही जमा बाजू आहे. जमा बाजूला घ्यायचं. पुनर्मूल्यांकन खाते कंसात नफा माधुरीला यायलाय 4,800 मनीषाला यायलाय 3,200. याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता बरं का, समजून घेण्यासाठी. हा, हे नफा आपण जमा बाजूला घेतला. आता काय करायचं? एका भागीदाराचं खातं बंद करायचं. अगोदर माधुरीच्या जमाची बेरीज करा. माधुरीच्या जमाची बेरीज यायलाय 1,04,800 आणि माधुरीच्या नावेची बेरीज करा. नावेची बेरीज किती यायलाय? 10,000 यायलाय. दोन्ही मधला फरक काढला. फरक किती यायलाय? 94,800. 94,800 म्हणजे काय आला माहितीये का? तो काही जमाची बेरीज केली आणि ही नावेची बेरीज 10,000 वजा केली. दोन्ही मधला फरक काढला आणि हे फरक दिला 94,800 लिहायचं. शिल्लक पुढे नेली. मग इकडली बेरीज किती येणार? 1,04,800. आता कोणाचा हिशोब करायचा? मनीषाचा. मनीषाच्या जमाची बेरीज करा. 1,23,200 यायली. मग नंतर नावेची बेरीज करा. नावेची बेरीज किती यायल्या? मनीषाच्या 10,000 यायल्या. याची पण 10,000 यायल्या. दोन्ही मधला फरक काढला. दोन्ही मधला फरक म्हणजे 1,23,200 मधून रप मध्ये 10,000 वजा केले. 1,13,200 येते फरक. शिल्लक पुढे नेली 1,23,200. नंतर मोहिनीच्या जमाची बेरीज केली. 1,00,000 केली. नावेला काहीच नाही. डायरेक्ट शिल्लक लिहून टाका 1,00,000. आता या तिन्ही भागीदारांची शिल्लक आली. ही शिल्लक काय करायची? ताळेबंदाच्या देयता बाजूला. ताळेबंद आहे, ताळेबंदाच्या देयता बाजूला घ्यायची भागीदारांचं भांडवल खाते म्हणून. तर या ठिकाणी बघा हो का, भांडवल खाते माधुरी 94,800, मनीषा 1,13,200, मोहिनी 1,00,000. हे घेतलं आपण भांडवल. एक काम करायचं, ताळेबंद बंद करण्यापूर्वी रोख खात्याचा हिशोब करायचा. आता रोख किंवा बँक खाता आहे. रोख किंवा बँक खात्याच्या नावेची बेरीज करा. रोख किंवा बँक खात्याच्या नावेची बेरीज यायला बघा 1,60,000 रुपये यायले. किती यायले? 1,60,000 यायले. जमाची बेरीज किती यायले? 20,000 यायले. दोन्ही मधला फरक शिल्लक पुढे नेली किती रुपये? 1,40,000. एकली बेरीज येईल 1,60,000. आता हे 1,40,000 जे आहेत हे 1,40,000 ताळेबंदाच्या संपत्तीला घ्यायचे. का या प्रकारे ताळेबंदाच्या संपत्तीला आपण घेतलं रोख शिल्लक ऑब्लिक बँक शिल्लक 1,40,000 घेतल्याच्या नंतर ताळेबंदाच्या दोन्ही साईडच्या बेरजा करायच्या. आता या ठिकाणी बघा की ताळेबंद आहे. ताळेबंदाच्या देयता बाजूची बेरीज यायले किती यायले बघा 3,84,000 आणि संपत्तीची बेरीज किती यायले 3,84,000. ओके, या ठिकाणी आपण 5 नंबरचं उदाहरण अभ्यासलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो 6 नंबरचं उदाहरण अभ्यासायचे समीर आणि निशा यांचं. तत्पूर्वी तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुमचे जे काही इतर मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, भाऊ आहे, बहीण आहे, त्यांना देखील आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून तुमच्या सोबत त्यांचा पण या ठिकाणी फायदा होईल. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.